नमस्कार मित्रमैत्रिणींनो, खूप इंटरेस्टिंग विषय घेऊन आले परत तुमच्यासमोर। आपण गेल्या महिन्यामध्ये 20 मेपर्यंतचं भविष्य पाहिलं, 19 मेपर्यंत। 20 मेपासून पुढे सुरू होणाऱ्या महिन्याचं आता आपल्याला सगळ्या राशींचं भविष्य पाहायचं आहे। तुम्हा सर्वांना हे माहीत असतं की दर महिन्याला रवी बदलतो, मंगळ, शुक्र, बुध हे सारखे दर महिन्याला बदलत असतात। आणि गुरु 1 वर्षांनी बदलतो, शनी 7.5 असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे तो 2.5 वर्षांनी बदलतो, राहू केतू 1.5 वर्षांनी बदलतात आणि हे सगळे एका वेळेला तुमच्यावर परिणाम करत असतात। तुमचा चंद्र म्हणजे तुमची रास, ज्या आकड्यामध्ये तुमच्या कुंडलीत चंद्र असं लिहिलेलं असतं ती तुमची रास असते आणि प्रत्येक राशीमध्ये 3 नक्षत्रांची नावं येतातच, एकूण 9 चरण येतात। आपल्याला जेव्हा राशी भविष्य बघायचं आहे तेव्हा मी 1 तारखेपासूनचं घेतलं नाही आहे। मी तुम्हाला राशी भविष्य सांगणार आहे आत्ता 20 मे ते 19 जून। याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, जास्त मला काय दाखवता येतं आहे तर 15, 16, 17 तारखेच्या मध्येच रवी बदलतो। तर पहिला रवी बदलल्या आणि पुढचा रवी बदलल्यावर हे दोन्ही रवींमधला महिना, ह्या महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगते। त्याच्यामुळे तुमच्या आरोग्यासंबंधीचं भविष्य पण असतं, तुम्ही आयुष्यामध्ये प्रगतीसाठी काय करता, त्यात तुम्हाला कुठला ग्रह मदत करतो हे असतं। आता हे जे आपण भविष्य बघणार आहोत 20 मे ते 19 जून, याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल झाला आहे, सगळ्या जगजाहीर झाला आहे। खूप त्याच्यावरती तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल। 1 जूनला गुरु आहे हा बदलून कर्क राशीमध्ये जातोय, चंद्राच्या त्याच्या मित्राच्या राशीमध्ये जातोय आणि त्याच्यामुळे या महिन्याभराच्या भविष्यामध्ये 20 मे ते 1 जूनच्या 10 दिवसानंतर या गुरुच्या साथीनी पण तुमच्या आयुष्यामध्ये काय काय घटना घडत आहेत आणि त्याच्यात तुम्हाला काय चांगलं आहे, काय तुमच्या मनासारखं आहे हे आपण बघायचं आहे। एका महिन्यामध्ये इकडचं जग तिकडे होण्यासारख्या घटना प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये तर मुळीच घटत नाहीत। आणि दुसरी गोष्ट अशी असते की आपण जगत असताना पांगुळगाडा करत नाही भविष्यशास्त्राचा। त्यामुळे रोजचा माझा दिवस कसा आहे रोज बघण्यापेक्षा 1 महिनाभरात गोश्वारा मला चांगला आहे ना एवढं बघितलं तरी पुरतं, कारण आपल्या कर्तृत्वावर आपला विश्वास असतो, नाही का। आपण बघूया आता 12 राशींचं भविष्य। माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलाच असेल आणि त्यामुळे आता तुम्हाला नोटिफिकेशन येईल प्रत्येक राशीचं भविष्य कधी आहे आणि तुमच्या राशीचं भविष्य बघून मला कळवा बरं का, तुम्हाला कसं वाटलं। मागच्या महिन्यातल्या भविष्याबद्दल मला अनेकांचे मेल आलेत आणि खूप अभिप्राय आलेत आणि त्याच्यामुळे ह्या वेळेला मी तुम्हाला एक अजून जास्तीची गोष्ट देणार आहे। मी तुम्हाला प्रत्येकासाठी भविष्य सांगत असते आणि शिवाय प्रत्येक नक्षत्रासाठी तो चंद्र कसा आहे, किती दिवसात चांगला आहे हे गेल्या वेळेला मी सांगितलं। या वेळेला अजून ॲडिशन अशी आहे की काय झालं, माझ्या शेजारी राहणाऱ्या एका आजोबांनी मला सांगितलं, भविष्य तू सांगतेस हे चांगलं आहे पण हे तुमच्या लोकांसाठी, तुम्ही तरुणांसाठी आहे, आमच्या म्हाताऱ्यांसाठी काय आहे, असं नाही बरं का। म्हणून या वेळेपासून एक ॲडिशन आहे 20 ते 40 लोकांसाठी, स्त्री पुरुषांसाठी जे नुकते कामाला लागलेत, भविष्य त्यांचं शिक्षण संपत आलं आहे अशांसाठी। 40 ते 60 हा वयोगट जे कामामध्ये संपूर्ण आत्ता ॲक्टिव्ह आहेत आणि घेऊ का रिटायरमेंट असा विचार करण्याच्या स्टेजपर्यंत आले त्यांच्यासाठी। आणि 60 नंतर ज्यांच्या आयुष्यामध्ये सगळं मिळवून झालं आहे आणि आता आपण आपल्या आयुष्याचा कसा अर्थ लावायचा आहे, आपण काय मजा करायची आहे, कशा प्रकारे जगायचं आहे हे त्यांनी ठरवायचं आहे, त्यासाठी ही राशी भविष्य त्यांना मदत करणार आहे। चांगली गोष्ट आहे ना, तुमच्या इंटरेस्टची आहे जास्तीची। चला वेळ घालवूयाला नको जास्ती, निघूया पुढच्या प्रवासाला। चला मिथुन राशीकडे जाऊया। 20 मे 2026 ते 19 जून 2026 मिथुन राशीच्या लोकांना कसा महिना आहे बघूया। 2 रवी आपण बघतो, 15 मेला बदलून आलेला रवी अजून फळ देत असतो आणि 15 जूनला बदललेला रवी लगेच फळ देणार आहे। त्यामुळे आरोग्यासाठी कसा आहे हे महिना हे तर आपल्याला कळतंच आणि रवी हा स्वयंप्रकाशी ग्रह आहे, त्यामुळे रवीची किती तुम्हाला मदत झाली आहे हे आपल्याला दिसणार आहे। मिथुन राशीची माणसं अतिशय मजेनीर आयुष्य जगतात। ही कामत्रिकोणातली रास असल्यामुळे आणि बुधाची,
त्यामुळे अतिशय बुद्धिमान, स्वतःच्या बुद्धीने अनेक गोष्टी करणारे खुशाल चेंडू असतात, हॅपी गो लकी असतात. यांना नॅचरल सोशल बटरफ्लाय असं यांचं वर्णन केलेलं आहे. या राशीमध्ये जे उद्योजक आणि नोकरदारांची ही रास आहे त्यांच्यासाठी हा महिना कसा आहे बघूया. राशीस्वामी बुध हा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला हवा तसा खर्च करू देईल आणि 29 मे नंतर संपूर्णपणे व्यापारामध्ये कष्ट करून कर्मस्थानामध्ये आलेला शनी आता पूर्णपणे तुम्हाला कामाचं समाधान देईल. शनी हा तुमच्या राशीचा मित्र आहे आणि मिथुन लग्न आणि मिथुन राशीसाठी हे भविष्य आहे. तर मिथुन लग्नाच्या लोकांचा तर तो योगकारक ग्रह आहे. 9वा राहू, बाहेरच्या देशामध्ये काही कामाच्या गोष्टी कराल. 1 जूनला दुसरा येणारा गुरु मिथुन राशीला धनस्थानामध्ये दुसरा येतोय. हा गुरु मिथुन लग्नाच्या कुंडलीमध्ये हा धनप्राप्तीच्या अनेक संधी आणेल. रवी आणि मंगळ यांची मात्र फार साथ नसणार आहे. सरकारी परवानग्या, जमिनीची कामं यांना थोडाफार उशीर होणार आहे. मिथुन राशीला कुठल्याही गोष्टीची अतिशय घाई किंवा आढ्यता किंवा रिजिडिटी वाटत नाही. ते मजा घेतात प्रत्येक कामात. नोकरदार जे आहेत त्यांना 10वा शनी सहकाऱ्यांशी जमवून घेताना त्रास देणार, कारण सहकाऱ्यांच्या बरोबर त्यांच्या मताने यांना चालता येत नाही. रोज रोज तेच काम यांना करायला आवडत नाही. हे स्वतःच्या मनाप्रमाणे काम करणारे लोक आहेत. भाग्यातला राहू शिक्षणाच्या संधी आणतोय. कदाचित ट्रेनिंगसाठी सुद्धा तुम्हाला कुठे लांब जावं लागू शकतं. धनस्थानामधला गुरु, धनस्थानातला शुक्र 1 जूनपासून 20 तारखेपर्यंत धनप्राप्तीचे योग आणतील आणि ते तुमच्यासाठी फारच छान आहे, नाही का. उद्योजक नोकरदार यांना केतू जो आहे हा 3रा आहे. प्रयत्नात कसूर करू नका, मग यश तुमचंच आहे. विद्यार्थ्यांसाठी राहू उच्च शिक्षणासाठी काम करणारा नाही आहे, कारण शनीची हवी तशी साथ तुम्हाला नाही आहे, जो तुमच्या कुंडलीचा अतिशय काम करणारा ग्रह आहे. मार्च 2027 मध्ये एक 11वा शनी येईल, तो मात्र तुमच्या इच्छा पूर्ण करेल. गृहिणींसाठी कौटुंबिक सौख्य देणारा गुरु आणि शुक्र धनस्थानामधले वडीलधाऱ्या व्यक्तींकडून काही ना काही लाभ तुम्हाला होणार आहे. कदाचित घरात नवीन नातवंडाचं आगमन होण्याची नांदी लागेल. नोकरीमध्ये असाल तर प्रमोशनचे योग आहेत आणि नवीन कौटुंबिक वास्तूचेही योग आहेत. हा गुरु तुमच्यासाठी आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे. 20 ते 40 या वयोगटातल्या नोकरदार उद्योजक यांना जरा कष्टदायक महिना आहे, पण जून एंड नंतर तुम्हाला त्याचं रिवॉर्ड पैशामध्ये मिळेल. आणि दुसरा गुरु तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारा कौटुंबिक पण आणि तुमच्या कार्यपद्धतीमध्ये तुमच्या कामामध्ये पण कॅश लाभ देणारा शुक्र आहे. घरातल्या गोष्टी सगळ्या मनासारख्या मिळतील, चैन करण्याकडे कल राहील. तसंही मिथुन राशी आयुष्य समरसून जगणारी वायुतत्वाची रास आहे, बुद्धिमान रास आहे. स्वतःच्या बुद्धीने त्यांना हवं ते करतात. कुटुंबामध्ये सुट्टीचं मौज मजेचं वातावरण राहणार आहे, कारण हा महिना सुट्टीचा आहे. 40 ते 60 वयोगटामधल्या लोकांना रिटायरमेंट घ्यावी का असा विचार असेल, पण हा विचार होईल. कदाचित आता थोडा वेळ बदलून नवीन जागी जाल, जास्त पगार मिळेल, घराचं स्वप्न पूर्ण होईल. थोडीफार कळ काढा. 60 ते 80च्या वयाच्या लोकांना आरामाच्या आयुष्याचा दुसरा टप्पा हा गुरु अचानक पैसे मिळण्याच्या संधी आणतोय आणि पैसे किती मिळतात याचं मोजमाप करण्याचं आता वय राहिलं नाही, नाही का. पैसे मिळतात याचा आनंद नक्की होतो आणि ते मिळाल्यावर त्यातनं काय मजा करायची, मुलांना नातवंडांना काय द्यायचं, हेच तर केलं जातं कुटुंबस्थानातल्या गुरुमध्ये. तब्येत मात्र सांभाळा. समजा काही इजा पडून बिडून त्यावर खर्च करायला लागेल तर सांभाळून राहा. आपण आपलं वय वाढलं असलं तरी मनाने कायम तरुण असते मिथुन रास, आणि तसे तरुण तुम्ही आयुष्यभर राहता, पण तब्येतीला सांभाळायला पाहिजे काळाप्रमाणे. जरा घाईने निर्णय घेऊन खर्च करू नका, बचत करा. कौटुंबिक नात्यामध्ये तुम्हाला मान देणाऱ्या घटना बऱ्याच घडतील. तुम्ही जरा बचतीची सवय लावून घ्या. मिथुन राशीला हा कंट्रोल जमत नाही. नक्षत्राप्रमाणे भविष्य बघूया. मृग नक्षत्रासाठी 25 मे आणि 3 जून अचानक धनलाभाचे दिवस आहेत. वृद्ध लोकांना त्यातून स्वतःची आवड जोपासण्याची खरेदी करता येईल. 23 मे, 1 जून, 10 जून, 11 जून तुमच्या आवडीप्रमाणे काम करायचं आहे, पण तुम्हाला संघर्ष करावा लागेल कामासाठी आणि मग त्यातून चांगलं फळ मिळेल. 31 मेला मनाप्रमाणे छान दिवस घालवाल. लग्न ठरवायचं असेल, मुलाबाळांच्या लग्नाचे वय असतील आणि तसं तुमच्या अखत्यारीमध्ये ती गोष्ट असेल
तर कुटुंबियांना गळ घाला की ह्याच्याशी ठरवा किंवा हिच्याशी ठरवा. आर्द्रा नक्षत्राच्या लोकांना 30 मे, 9 जून, 12 जून धनप्राप्तीचे दिवस आहेत. 1 जूनला घरात सगळंच सुखदायी घडणार आहे. 24 मेला जरा संघर्षाचं वातावरण आहे, पण त्यातूनही धनप्राप्तीचे योग आहेत. पुनर्वसू नक्षत्राला पैशाचे व्यवहार फायदेशीर ठरणारे दिवस आहेत. 23 मे, 31 मे, 2 जून, 10 जून. 25 मेला कदाचित मध्येच अडचणीचा सामना करावा लागेल, पण परिणाम शुभच होतील. 30 मेला आरोग्य सांभाळा, म्हणजे जूनची सुरुवात मंगल आहे. 1 जूनपर्यंत जे काही नवीन गोष्टी तुम्हाला ठरवायच्या आहेत, हे सगळी नातेसंबंध ठरवण्यासाठी सुद्धा चांगला काळ आहे. एकूण मिथुन राशीच्या हॅपी गो लकी लोकांना हा महिना चांगलाच जाणार आहे, कारण वाईट गोष्टीचं फार वेळ वाईट वाटून घेण्याचा त्यांचा स्वभाव नाही. एका जागी ते जास्त वेळ थांबतच नाहीत. चांगली गोष्ट आहे, मौज मजा करणारी रास आहे. बरोबर आहे ना? कसा वाटलंय तुम्हाला भविष्य मला नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या राशीची वाट पहा. तोपर्यंत बाय बाय.